शिवसेना आणि शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह याबद्दलची लढाई अखेर उद्धव ठाकरे यांनी जिंकलीच. महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी आलेली खबरबात म्हणजे मित्रांनो, कपिल सिब्बल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांचा शिंदे सेनेवरती पलटवार. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, अखेर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी बाजी मारली. आणि ही बाजी अशी नाही की संपूर्ण शिवसेना चिन्ह आणि पक्ष ठाकरेंच्या बाजूने वळवण्यात कपिल सिब्बल यांना यश आल्याची माहिती. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सविस्तर अपडेट नेमकी काय आहे ती आता आपण जाणून घेऊया. दररोजच्या दररोज राजकीय वातावरणामध्ये शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हातात गेल्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना कोणीतरी चोरली असा सध्या प्रत्यय सामान्य शिवसैनिकांना दररोज येत होता. सामान्य शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं आपण वारंवार पाहतोय. आणि त्या पाहण्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवणं शक्य नाही हे आपण गेल्या कित्येक निवडणुकांमधून पाहिलंय. ठाकरे आणि शिवसैनिक हे अतूट नातं कायमस्वरूपी अगदी जवळचं होतं आणि आगामी काळात देखील ते नातं जवळचंच राहील. अशा प्रकारचा शिवसेना आणि ठाकरेंचा ऋणानुबंध कायमस्वरूपी राहील. मित्रांनो, 12 मार्च 2026 ही तारीख शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठी तारीख म्हणावी लागेल. कारण की उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना आपलीच आहे, शिवसेनाचं पक्षचिन्ह धनुष्यबाण आपलंच आहे हे जोर लावून शेवटपर्यंत लढाई लढली, त्या लढाईला अखेर मित्रांनो सुप्रीम कोर्टात देखील न्याय मिळण्यास सुरुवात झाली आहे. कारण हे तसंच आहे, कारण की सत्याची बाजू कोणीही हरू शकत नाही, सत्य कधीही हरत नाही हे पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे. महाराष्ट्रामध्ये 2022 साली एकनाथ शिंदेंनी बंड केलं. बंड केल्याच्या नंतर एखादं बंड केल्यानंतर पक्षचिन्ह याची मागणी कोण करत नाही, परंतु एकनाथ शिंदेंनी आमदार मंत्री चोरल्याच्या नंतर पक्ष आणि चिन्ह देखील चोरलं आणि शेवटी सगळ्या शिवसेनेवरच माझा दावा आहे असं करत त्यांनी शिवसेना आणि पक्ष आपल्या ताब्यात घेतला. कारण हे तसंच होतं, कारण की पक्ष आणि चिन्ह घेतल्यानंतर मात्र निवडणूक हरत नाही. कारण की चिन्हावर आणि पक्षांच्या नावावरच सगळे लोक आमदार मंत्री खासदार झालेत. त्यामुळे हे आपल्याकडे आलं पाहिजे. विधानसभा अध्यक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना हाताशी धरून भाजपने हे सगळं कान घालून आणलं आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना आणि पक्षचिन्ह चोरून नेले. त्यावेळेस विधानसभा अध्यक्षावर देखील सुप्रीम कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले होते. कपिल सिब्बल यांनी आपली बाजू लावून धरल्यानंतर गेले 3 वर्षे ही केस टिकून होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यावर देखील जोरदार ताशेरे सुप्रीम कोर्टाने ओढले होते आणि दोघांनाही दोषी ठरवत आपण कशा प्रकारे कार्यवाही केली अशा प्रकारचा जाब विचारला गेला होता. राहुल नार्वेकर यांना विचारलं होतं की आपणास नोटीस का पाठवू नये, याबद्दल आपण अशा प्रकारे निकाल का दिला, अशा प्रकारची त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची भाषा सुप्रीम कोर्टाने केली होती. मात्र अंतिम निकाल अजूनपर्यंत आला नव्हता, ज्याची वाट सामान्य शिवसैनिक आज देखील पाहत होता. शेवटी 12 मार्च 2026 वार गुरुवार ही तारीख आली आणि शिवसेनेची तारीख पटलावरती आली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत यांनी या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याचा एक नवीन आयाम रचला आणि या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहून हे प्रकरण निकाली काढण्यासंदर्भात त्यांनी सगळ्याच वकिलांना, सगळ्याच न्यायाधीशांना सूचना केल्याची देखील माहिती आली. आणि आज 12 मार्च या दिवशी हे नवीन प्रकरण 40व्या क्रमांकावर होते. सुनावणी होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं असतानाच आज दुपारनंतर या सुनावणीचा मुहूर्त ठरतोय. आणि मित्रांनो, या भागामध्ये शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचा, शिवसेनेचे शिंदेगडाचे आमदार
अपात्र राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात कारवाई या 3 पिटिशन उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेल्या आहेत. या तिघांचाही निकाल ठाकरेंच्या बाजूने येण्याची शक्यता आज सुप्रीम कोर्टाचे वकील असणारे उद्धव ठाकरेंचे कपिल सिब्बल यांना आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलंय या तिन्ही निकालामध्ये एकनाथ शिंदेची बाजू सगळ्यात मोठी पडते असून त्यांचा दारुण पराभव या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह, शिंदेगडावरती बंदी, त्यांच्या हातातून धनुष्यबाण ठाकरेंच्या हाती, पक्ष देखील ठाकरेंच्या हाती, अशा प्रकारची नवीन रणनीती कपिल सिब्बल यांनी यावेळी आखल्याचं त्यांनी बोललंय. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा अंतिम निकाल आपल्या हातापर्यंत येऊन उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना असेल हे मात्र नक्की, असं कपिल सिब्बल आणि असीम सरवदे यांनी म्हटलंय. मित्रांनो, संध्याकाळपर्यंत आपणास वाट बघायला लागेल नेमकी शिवसेना